नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 7 जुलै 2021 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय औरंगाबाद या कार्यालयाचे पत्र पाहणार आहोत। सदरील पत्र हे प्रति प्राचार्य मुख्याध्यापक उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड यांच्यासाठी निर्गमित करण्यात आले आहे। पत्राचा विषय आहे उच्च माध्यमिक विद्यालय शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील वैयक्तिक मान्यता असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवा सातत्य मंजूर करणे बाबत। मित्रांनो, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत ज्यांची व्यवस्थापनाने नियुक्ती केली आहे अशा शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवा सातत्यासंदर्भामध्ये वारंवार अडचणी येत होत्या व त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण खुलासा सदरील प्राचार्य मुख्याध्यापकांना शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आला आहे। उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या पदावर व्यवस्थापनामार्फत नियुक्त केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त होतात। प्राप्त प्रस्तावावर नियमातील प्रचलित तरतुदी विचारात घेऊन व कार्यालयामार्फत परिवीक्षाधीन कालावधीसाठी वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यात येतात। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिवेक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर सेवा सातत्यास मान्यता देण्याबाबतचे देखील प्रस्ताव या कार्यालयात सादर करण्यात येतात। महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनिमयन अधिनियम 1977 मधील कलम 5(2) पुढील प्रमाणे आहे। सहाय्यक शिक्षक परिवीक्षाधीन यांच्या पदाव्यतिरिक्त एखादे कायम रिकामे पद भरण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती 2 वर्षाच्या कालावधीसाठी परिवीक्षाधीन असेल। पोट कलम 3 व 4 च्या तरतुदींना अधीन राहून त्यांच्या 2 वर्षाच्या परिवीक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला कायम केल्याचे मानण्यात येईल। परंतु सहाय्यक शिक्षक परिवीक्षाधीन म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती 3 वर्षाच्या कालावधीसाठी असेल। 2 पोट कलम 3 आणि 4 च्या तरतुदींना अधीन राहून सहाय्यक शिक्षक परिवीक्षाधीन यास 3 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्यावर शिक्षक म्हणून नियुक्त आणि कायम करण्यात आल्याचे मानण्यात येईल। अधिनियमातील उक्त तरतुदी विचारात घेता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याची परिवेक्षाधीन कालावधीसाठी वैयक्तिक मान्यता घेतल्यानंतर त्याच कर्मचाऱ्यास पुन्हा सेवा सातत्यास मान्यता घेण्याची आवश्यकता नाही। संबंधित कर्मचाऱ्याने परिवेक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर नियुक्ती प्राधिकाऱ्याने संबंधित शाळा समिती, समन्वय समिती, व्यवस्थापन यांनी संबंधित कर्मचाऱ्यास सेवा सातत्य मंजूर केल्याचा ठराव पारित करून तसा आदेश निर्गमित करावा व त्याची नोंद संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात घेण्यात यावी। ज्या शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून 4 वर्षात दुसऱ्या विषयातील पदव्युत्तर पदवी संपादन करण्याची अट विहित केलेली आहे असे शिक्षक विहित कालावधीत संबंधित विषयाची पदव्युत्तर पदवी धारण करीत असल्याची खात्री करणे तसेच मागासवर्गीय नियुक्त कर्मचाऱ्याबाबत विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची जबाबदारीही संबंधित प्राचार्य मुख्याध्यापक यांची राहील। यापुढे परिवेक्षाधीन कालावधी पूर्ण झालेल्या कोणत्याही उमावी कमवीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवा सातत्याचे प्रस्ताव या कार्यालयात दाखल करण्यात येऊ नये असे आदेश अस साबळे शिक्षण उपसंचालक औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी दिले आहे। मित्रांनो, सदरील खुलाशानुसार वैयक्तिक मान्यता मिळालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा सातत्याची आवश्यकता नसल्याची बाब ह्या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे। सदरील संस्थेने सदरील कर्मचारी हा परिवेक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण केल्याचे संस्था ठराव घेऊन सेवा सातत्य मंजूर करावे व त्याची नोंद सदरील कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात करण्याचे निर्देश या पत्रानुसार देण्यात आले आहेत। मित्रांनो, सदरील पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आमच्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सदरील ठिकाणावरून हे पत्र डाउनलोड करून घ्यावे। या पत्राचा पासवर्ड आहे गॅट सपोर्ट।